हत्या झालेली आहे, त्याचा बदला पाहिजे, त्याला फाशी झालीच पाहिजे. ही घटना एक कमी जास्त ऍक्च्युली सांगता येत नाही, पण आम्हाला 12-12:30ला उठवाय आलता भाऊ आमचा. हा, गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे. त्याच्यानंतर पुढल्या काळामध्ये असे कोणी करणार नाहीत याच्यासाठी ही माझ्या मुलासंग झाला ती इतर कोणासंग होऊन चांगला ज्ञानेश्वर वाकडेची घाटनांदूरच्या चौकामध्ये हत्या झाली आणि त्यानंतर सगळे ग्रामस्थ जे आहेत ते अंबेजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. आरोपीवरती कठोर कारवाई करावी, गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील सगळ्या नातेवाईकांना आणि ग्रामस्थांना करावी लागली. आणि त्यानंतर ते पूर्ण कुटुंब माझ्यासोबत आहे. हत्या झाली त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये तुम्हाला ठाण म्हणण्याची वेळ आली, नेमकं काय प्रतिक्रिया? तिथली प्रतिक्रिया म्हणजे आम्ही समजा तिथं आंदोलन केलं तर आम्हाला तिथं बरेच वेळ बसवण्यात आलं. तर खोकले साहेब होते. आम्ही ज्या व्यक्तीचं नाव घेतलं समजा आम्हाला एक डाऊट म्हणून, समजा तिथं लपले होते समजा, म्हणजे त्यांचे नामचं काय वैर दावा नाही, पण ते एका व्यक्तीचं नाव घालण्यासाठी सगळ्याला आम्हाला त्यांनी परेशान केलं भरपूर. आणि समजा जे आरोपी आहेत त्यांना काय म्हणले की बाबा ही माझा बॉस आहे, त्यांना पाणी दिलं, तिथं चहा दिला प्यायला. पण जे समजा आमच्यासोबत इथले गावकरी जे होते, ज्या घटनेला तिथं भांडण झालं त्या मुलाला त्यांनी साधं पाणी बी पाजलं नाही आणि काहीच नाही. गंभीर जखमी होती, त्यांना दवाखान्यातली ट्रीटमेंट दिलेली नाही त्यांनी, काहीच नाही तिथं. आता तुम्ही वडील, अच्छा, तुमची काय मागणी आता नेमकं प्रशासनाला किंवा सरकारकडे? जी माझ्या मुलासंग झाला ती इतर कोणासंग होऊन चांगला निर्णय घेऊन त्यांचा मोकोका लावण्यात यावा त्यांना आणि फाशी शिक्षा. ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासन कारवाई करतंय, आरोपींना अटक झाली अशी माहिती समजते, मात्र त्या कारवाईकडे कसं पाहताय? कारण की आणखीन काही अपेक्षा वगैरे आहे? गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे. त्याच्यानंतर पुढल्या काळामध्ये असे कोणी करणार नाहीत याच्यासाठी त्यांना शिक्षा होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जे दुःखी कुटुंब आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे. लवकरात लवकर कठोर फाशी शिक्षा त्यांना मिळावी ही ग्रामस्थांची मागणी आहे. ज्ञानेश्वरची आई पण माझ्यासोबत आहेत, तुम्ही बहीण आहेत. आता एक बहीण म्हणून काय इथल्या प्रशासनाकडे काय मागणी असणार आहे जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाला? माझ्या भावाला फक्त न्याय पाहिजे. जसं त्याच्यावर कठोर हत्या झालेली आहे, त्याचा बदला पाहिजे, त्याला फाशी झालीच पाहिजे. खरं तर या वादाचं कारण नेमकं काय पुढे आले असं काही समजलं? वादाचं कारण म्हणजे काहीच नाही समजेल अजून. ह्याचा काही संबंध पण नव्हता. ही हॉटेलवर कुक म्हणून लातूरला होता. शनी आला इथं गावाकडे आला नंतर एक विवेक म्हणून आमचा गावातला समजा आमचा भाऊच होता. ते दोघ जण गाडीवर गेले तिकडं, म्हणजे गाई आहे त्याच्या इथं, चंदीचं पोत आणण्यासाठी गेलेले आहेत तिकडं. म्हणजे गाईचा खुराक आणण्यासाठी तिथून पैसे काढण्यासाठी ATM ला गेली. मग तिथून पुढं काय झालं नेमकं हे आम्हाला पण माहित नाही. आम्हाला नंतर समजा आमच्या भावाला त्या चौले साहेबाचा बीट अंमलदारचा फोन आलता. समजा 12 वाजले असतील इथं, तर आम्ही घरी झोपलेच होतात. तर चौले साहेबाला फोन आला की माऊली म्हणून. तर माऊली आमच्या समजा 2 भाऊ आहेत आमचे. तर त्यांना थोडं वेगळं वाटलं. आधी माऊलीची चौकशी केली, माऊली आहे का. मग तो माऊली आमचा जे भाऊजी आहे दुसरा महादेव वाकडे, ते आले आमच्याकडे, उठविलं आम्हाला. आमचे मोबाईल आम्ही चालूच होते पण झोपेच्या ह्याच्यात फोन उचललेले नाही. ती किती वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली? ही घटना एक कमी जास्त ऍक्च्युली सांगता येत नाही, पण आम्हाला 12-12:30ला उठवाय आलता भाऊ आमचा. हा, आम्हाला तिथं पॉटचं काय माहित नाही. आम्ही इथून समजा 12-12:30ला पॉटला आम्ही 12:30ला तिथं पोहोचलतात. हा, इथं आम्हाला भाऊ उठवाय आला. नंतर मग आमचे भावाला उठवलं मी, पुन्हा नंतर आमच्या चुलत्याला उठवलं. आम्ही 4 जण मिळून घाटनांदूरला गेलो. तिथं गेलो तर काय सगळं रक्ताच्या थारोड्यात पडलेलाच भाऊ होता आमचा. हाताची नाडी चुलत्याने आमच्या तपासली.